ब्लॉग साठी कंटेंट शूट करतोय मी तुझ्या. आली मॅगी सांगार. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग नंबर 14 आहे गेसा. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी ती पॅकिंग केलेली आहे. आपण चाललोय नागपूरला बाय रोड समृद्धी महामार्गाने फ्रॉम डोंबिवली. तर जाण्याचं कारण एकच आहे की खास मित्र आहे निशांत करून, त्याचं लग्न आहे. बाय द वे ते लग्नाचा प्लॅन पण आमचा डायरेक्ट कन्स्ट्रक्शन बाय द वे लग्नाचा प्लॅन पण त्याने डायरेक्ट फोडलेला आमच्यावर. तर आता असंच एक ट्रिप म्हणून माझ्या भावासोबत आणि एक फ्रेंडसोबत आम्ही चाललोय नागपूरला समृद्धी महामार्गाने. तर चला बघूया पुढे काय काय होतंय. ट्रिप बघा, आपली आजची सवारी आलेली आहे. आजची नाही, आजपासून पुढचे 6 तारखेपर्यंत ही आपली सवारी आली आहे. तर चलो लोड करतो सामान आणि निघूया. तर आता समृद्धी महामार्ग जॉईन केला आहे, जस्ट जॉईन केला आहे. आपल्याला किती वाजलेत माहिती आहे का? आनंद किती वाजलेत? व्हॉट्स द टाइम? टाइम 11 वाजता जॉईन केलाय. आता बघू एक्झिट कधी होतो. आणि माझ्या आजचे पार्टनर एक येते, एक दाखवतो. हा माझा भाऊ, बाय द वे याच्याच कंपनीत मी काम करतो. आपलीच आहे की काय हे स्पीकर? नाही, कुठे पण लावू शकतो ना मोबाईल. अरे हा, हे चिपका बिपकी ना, इथे वरती लावून व्हिडिओ काढू शकतो. रोजी काम झाला. आली का? तो मेरा भाई ब्लॉगर है. तो मी काल परवा अमेझॉन वरनं ऑर्डर केलं माझ्यासाठी कामात दिला. एक नंबर. आणि ही आमची दुसरी पार्टनर. तुझा व्हिडिओ निघतोय मी खाली. सेम सोनू सारखा आहे. I encourage everyone to use 10 minutes to pause, focus, and silently manifest the most incredible things for our fantastic growth and for yourself and your family friends. 7:12 वाजता थांबलोय. केला असेल मी 100 किलोमीटर पार केला असेल. जस्ट लेकचा एक व्ह्यू भेटलाय म्हणून थांबलोय. बघा तुम्ही पण व्ह्यू या सिनेमॅटिक. मी इथे थांबलोय. या रिव्हरचं नाव भेटला डरना, नाही रे दारणा रिव्हर, दारणा. आणि पोरांनो, आपण पँगॉंगला गेलेलो ना, तशीच या लेकला, लेक आहे का अरे, त्या रिव्हरला पण पँगॉंग सारखे शेड्स दिसतात. हे बघा इथे, एक जगात मला फोकस होतोय. इथे लाईट ग्रीन, इथे डार्क ब्लू, इथे लाईट ब्लू, इथे लाईट ब्लू, इथे वेगळंच काहीतरी माती कलर आहे. वेगळंच भारी दिसत आहे. अमरावती नाही, यवतमाळच्या जवळ आलो आता. कुठून चालू केलेली मी? शहाड नाही, काय होतं ते जागा ओळखीचीच होती ती, शिर्डीच्या अगोदरची. शिर्डीच्या अगोदर ड्राईव्ह करायला चालू केलेलं. 3 तासात 400+ किलोमीटर केलंय क्रॉस. आता थांबलो यवतमाळ जवळ. तर सांगू तर एवढी ड्रायव्हिंग केली, जरा वातावरण चिल, डोकं शांत झालं म्हणून काही बकबक नाही करत आहे, शांत राहिलंय. काय रे तू लांब राहा बाबा, तू लफडे नको करू. एक तर तो कोल्हा वाटतोय, कोल्हा सेम कोल्हा वाटतोय. बघा आता नाही वाटत आहे, पुढून वाटतो. आहे का लाडाची कुल्फी पिनाका पाहिजे का बोल. कुठले ब्रँड आहे? नको जायला. जस्ट आपल्यामुळे पिनाका येणार आहे का सांग. बघ पटकन बघ. कोल्ड्रिंक आहे वाटतं आतमध्ये. करून आपण चांगलं खाऊ. अरे ही आणि ही वेगळी आहे का? 0 शुगर ना? गावात आम्ही चांगली नो शुगर फ्री खाणारी गोष्ट माणसं. आवडत नाही. हा ना, नाही आवडत, वाईट असतं खूप. मी नॉन अल्कोहोलिक मित्र, चिअर्स. हे कर रे.
चिअर्स. मागे जोरात. चल. उडलं पाहिजे. उडलं पाहिजे का? चल चल 1 2 3. तुझ्या अंगावर. वाईट आहे. उडलं पाहिजे. नाही काय तू नाही. तू आम्हाला हे केलंस. हा ना, तू मोटिवेट केलं. अंगावर एक थेंब नाही पडला. आईस्क्रीम उडला पाहिजे. आईस्क्रीम पडलं पाहिजे. आली मॅगी. डार्क आहे रे या कलर मध्ये. गॉगल्स मध्ये वेगळंच दिसत होता. द जर्नी कंटिन्यूज यो बेबी. एक पेट स्टॉप नागपूर जवळ आलोय. ओनली 118 किलोमीटर आम्हाला पोचायला. 5:30-6 वाजले. सनसेटसाठी थांबलोय. बघू शकता तुम्ही मगाशी हे पण बघितलं असेल. टाइम लॅपेसचे बस एवढंच. मी पण सनग्लासेस काढले झालं. ती 86 किलोमीटर्स रिमेनिंग आणि 58 फॉर समृद्धी एक्सप्रेस वे एंडिंग. बस आलो मग नागपूर. तसं काय लवकर आलो आपण. म्हणजे 11ला एक्सप्रेस वे जॉईन करून हा 3-4 ब्रेक घेऊन पण आपण 7च्या आधी सोडणार हा. म्हणजे 7-7.5 तासाची ड्रायव्हिंग फक्त. नाही स्पीड. पोचलो भाई, पोचलो रे नागपूर सिटी. नाही आला मला कंटाळा. म्हणजे पर्सनली मला तसं ना. मी चालेली खूप ड्रायव्हिंग केली आहे. परत पण जाऊ शकते. जायचंच आहे. नाही आता लगेच नको आपण जरा नागपूरला मान देऊया. मला चालवायची ना. नागपूरला मान देऊया आपण आणि थांबूया. अच्छा मी थकली नाहीये. ओके. रात्री मजा नाही त्या दिवसा मजा आहे. रात्री काय व्ह्यू नाही, सिनरी नाही, काय नाही ना. लाईट वगैरे यायला लागली. आता जेवणाची भूक लागली. जेवण हॉटेल 24K. चला फायनली आपण पोहोचलोय इथे नागपूरला. आमच्या हॉटेलमध्ये नाव वगैरे काय माहित नाही. हॉटेल स्पेस आहे नाही गेस नाव आहे. पोहोचलोय आता. जेवणाचं फक्त बाकी आमच्या. जेवून घेतो म्हणजे कुठे काहीतरी हॉटेल शोधतो, जेवून घेतो आणि बस चिल करतो. आय डोंट नो जेवायला गेलो काहीतरी फालतूगिरी होईल. ब्लॉग एंड नाही करूया. काहीतरी दाखवतो तुम्हाला. पण नुसतं समृद्धी हायवे सनसेटला सिनेमॅटिक्स बघून काय व्हायचं असं तुम्ही पण काहीतरी दाखवतो. ऑल्सो मस्त आहे नागपूर. डेव्हलप सिटी आहे. बाकी असं वेगळं अजून काय वाटलं नाही. रात्री म्हणून काय वाटलं नाही. लेट्स सी. रूममध्ये चेक इन झाली आहे. श्रीमान भाऊंना बघतोय मी टाइमपास. 1 मिनटं. आता जेवायला जायचं आहे पण मे बी जागा थोडीशी शेडी आहे तर आम्ही चेंज करणार आहे. ते चेंज करूया. बघू पुढचा अपडेट पुढे. म्हणून मी ब्लॉग नव्हतो एंड करत. आय न्यू इट काहीतरी होणार आणि काहीतरी झालं. ऑल्सो मला जरा ग्रूमिंग करायची होती. श्रीमंत आता थांबा जरा, तुम्ही मला कॉपीराइट देणार. तर आपल्याला हॉटेल चेंज करायचं आहे, जेवायचं आहे, हे ग्रूमिंग पण करायचे कारण की उद्या संगीत आणि हळद आहे. बघूया. बाय द वे हे आजचंच ब्लॉग असणार आहे. संगीत हळद लग्न मी काय कवर नाही करणार आहे. मला ब्लॉगिंग नाही करायची कारण की खूप सारे सॉंग्स प्ले होणार, खूप सारे कॉपीराइटचा इश्यू असणार. मला काही नको येते. मी फक्त चिल करणार. त्यावर आपण अंमलबजावणी करूया आणि आता जेवायला जाऊया चुपचाप. हां. तर फायनली मशक्कत करून इथे रॉयल MS-31 वरती आम्ही आलोय. हे करतोय डिनर करायला. काय सगळे विचित्रच भेटले आतापर्यंत. हा जरा डिसेंट भेटला. फॅमिली रेस्टॉरंट. कुठे गेली? चला. पार्टी चालली वाटतं. भारी वाटतंय.
नॉट एट ऑल बॅड. स्कायडेकला जाऊया चल वरती. आफ्टर 2 घंटा 2 घंट्याच्या नंतर आम्ही फायनली आम्हाला जेवण मिळालं. रेस्टॉरंट मध्ये खाली आम्हाला एक उंदीर दिसलेला, त्यामुळे आम्ही खाली जेवलो नाही आणि वरती आलो. आणि रेस्टॉरंट मधून खुल्ला सांगू शकतो, रॉयल MH31 दाखवलंय मी स्टार्टिंगला. बिर्याणी एवढी चांगली आहे की मी सेव्ह केली आहे तिला, खाणार नाही. उद्यासाठी ना. हां, या स्टाफसाठी मी ट्रिपमध्ये ठेवली आहे खास. आणि 7up चांगला नसतं म्हणून तुला देत नव्हतं, समजलं का. चला नवीन हॉटेल रूम. अरे वा. तरी मी म्हटलं चाबी माझ्याकडे आतमध्ये काय कोणी पॅक करता जाऊन. ओके बाल्कनी नाही, वॉशरूम चेक करून घ्या एकदा. ठीक आहे सॉर्टेड आहे भाई. मग करूया फायनल. तर विचारू काय मला माहिती आहे का. तर गाईज ही बघा फायनली एवढं सगळी मशक्कत तुम्हाला दाखवली. आपण त्या रूमवरती गेलो. हा तर सांगतो तुम्हाला मी, आपण त्या रूमवरती गेलेलो. ती रूम होती खूप शेडी होती, खूप. मग ती कॅन्सल आउट केली. तिकडनं मग आम्ही जेवायला गेलो. आम्ही विचार केला नंतर बघू काय करायचं ते, आज रात्र काढू. पण आम्ही जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की नाही जमणार. तर आम्ही ही रूम शोधली. बघू शकता आता एकदम प्रॉपर परफेक्ट. बाय द वे मी इथे एकटा जीव सदाशिव राहणार आहे, काय टेन्शन नाही. आणि बस झालं, लोक इथे सेंड करूया. आणि माझ्याकडनं एक पर्सनल सजेशन, नागपूर या, प्री प्लॅन करून या गोष्टी, डबल व्हेरीफाय करा. गोष्टी आहेत चांगल्या, शोधावे लागतात, सगळं चांगलं आहे, नीट आहे फक्त बस. बिना प्लॅनचं आबडधोबड येऊ नका. ओके, स्वतः डबल व्हेरीफाय करा. चला झोपतो. गुड नाईट, शुभरात्री.